नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर कोरी आणि आज आपण पाहत आहे दोन रुकनी चेकमेट कसं करायचं आहे. तर त्यासाठी आज माझा मित्र माझ्यासोबत आलेला आहे. त्याचं नाव आहे केदार गायकवाड. तर केदार, आपल्याला दोन रुकची मेट शिकायचं आहे. तर मला हे विचारायचं होतं, दोन रुकची मेट तुला येते का? येते सर, परफेक्ट नाही ओके. तर सध्याच्या पोझिशनमध्ये आपण दोन रुकची मेट पाहणार आहे. सध्याला दोन्ही रुक दोन कोपऱ्यामध्ये आहेत आणि किंग अजूनही सेंटरमध्ये आहे. तर पहिला आपल्याला हे ठरवायचं आहे की कोणत्या साईडला आपल्याला मेट करायचं आहे. तर ह्या पोझिशनमध्ये आपल्याला जवळजवळ सर्वात, जर तुम्ही बोर्डला डिवाईड केला, एक चौकोनमध्ये जर डिवाईड केलं, मी आता इथं एक बोर्डला डिवाईड करण्यासाठी एक क्रॉस करतो आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण बोर्डला डिवाईड केला ह्या आणि ह्या ह्याच्यामध्ये, जर असं चार चौकोनामध्ये जर तुम्ही डिवाईड केला तर तुम्ही कोणत्या जवळच्या चौकोनमध्ये तुम्हाला मेट करायचं हे ठरवता येईल. आता सध्याला मी बेसिक एलिमेंटरी मेट करण्यासाठी तुम्हाला स्टेअरकेस मेट शिकवणार आहे. तर त्यामध्ये काय करणार आहे की एक रूप झाल्यावर एक रूप दुसरा नेक्स्ट रूप करणार आहे आणि हळूहळू आपल्याला काय करायचं आहे की एक पट्टी बंद करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा स्टेअरकेस मेट करताना हे एक लक्षात ठेवायचं की किंगने आपला कोणताही रूप मरतोय की नाही हे पाहायचं आहे. तर आता सध्याला सिंपल आपण खेळतोय, कुठलाही रुक आपण ह्या पोझिशनमध्ये सध्याला खेळू शकतो, रुक H2. आणि रुक H2 खेळल्यामुळे काय झालेलं आहे की आपण एक एक पट्टी बंद केली. आता हा रुकने काय केलेलं आहे, ही सेकंड रँक बंद केलेली आहे. आपण इथं केलं फॉर एक्झाम्पल किंग F3. आता ह्या रुकने काय केलेलं आहे की हा रुक ही पट्टी बंद केलेली आहे. तर आपण आता दुसरा रुक चा वापर करणार आहे. तर ह्या रुकने काय केलं, आता हे चेक दिलेलं आहे आणि ही पट्टी बंद केलेली आहे आणि पहिलाच ह्या रुकने ही पट्टी बंद केलेली आहे. तर त्यामुळे किंगला परत इकडं जावं लागेल. रुकनी पुन्हा एकदा चेक, या रुकनी आपण ही पट्टी बंद केलेली आहे आणि या रुकनी ही पट्टी बंद केलेली आहे. किंगला परत खावं लागेल आणि आता ह्या रुकनी काय काम केलेलं आहे की ही पट्टी बंद केलेली आहे. तर त्यासाठी आपण दुसरं रुक आता काम करणार आहे, चेक. आता काय झालेलं आहे की या रुकनी ही पट्टी बंद केलेली आहे आणि या रुकनी ही पट्टी बंद केलेली आहे. आता इथं ब्लॅक काय खेळतो, किंग G6. आता ह्या रुकनी ही पट्टी बंद केलेली आहे. तर आपलं काम काय, आपल्याला ह्या रुकला इथं आणायचं आहे. पण सध्याला जर तुम्ही इथं डायरेक्टली गेलं तर काय होणार आहे, किंगने या रुकला मारू शकतो. तर त्यामुळे इथं जाऊ शकत नाही. हा किंग या रुकच्या जवळ आहे. तर आपण काय करायचं, या रुकला लांब न्यायचं आहे. जेवढं लांब न्यायला तेवढं चांगलं आहे. आणि नोट डाऊन करा की रुकला असं ठेवायचं आहे, म्हणजे काय, एक रुक आणि हे म्हणजे कोऑर्डिनेट करता येतं. एक इथं, हा इथे, असं आता चेक देऊ शकतो. या पोझिशनमध्ये ब्लॅकने खेळलेलं आहे किंग F6 आणि त्याला किंग B6. जर नीट पाहिलं तर आपण बघा, किंगला पळण्यासाठी जागा दिली नाही आहे. एक एक पट्टी आपण बंद करत चाललेलो आहे. तर त्यामुळे एक एक स्क्वेअर आपण एक एक पट्टी बंद झाल्यामुळे किंगला कोपऱ्यात जाणं कंपल्सरी झालेलं आहे. किंग E6, किंग E7 सॉरी, आणि त्याला किंग रुक A7 आणि परत एकदा या रुकनी ही पट्टी बंद केलेली आहे आणि या रुकनी ही पट्टी बंद केलेली आहे. आणि आता किंग D8 आल्यानंतर मेट इन 1, सर्वात सिंपल, किंग B8, रुक B8 आणि मेट झालेली आहे. या रुकनी ही पट्टी बंद केलेली आहे आणि या रुकनी ही पट्टी बंद केलेली आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, दोन रुक जेव्हा मेट करायचं असेल तर आपल्याला कोणत्या बाजूला मेट करायचं हे पहिला पाहायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा, किंग रुकवर अटॅक करतो का हे पाहायचं आहे आणि आपला रुक मरत नाही का याची काळजी घ्यायला पाहिजे. तर एक एक असं पट्टी बंद करत आपण नोट डाऊन करू शकता. एकदा एक रुक हलवायचा, त्यानंतर दुसरं रुक, एक रुक, प्रत्येक रुकने एक पट्टी बंद करत राजाला कोपऱ्यात न्यायचं आहे आणि कोपऱ्यात झाल्यावर मेट होणार आहे. तर निश्चितच तुम्हाला आता दोन रुकची मेट समजली असेल. तर तुम्हाला ही रुकची मेटसाठी थोडासा अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी तुम्ही आमचा चेस इंडिया हा पेज लाईक करू शकता आणि माझा ब्लॉग korvichess.com तुम्ही पाहू शकता. korvichess.blogspot.com हे पाहू शकता. धन्यवाद.